न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या पावनभूमीत शिव महापुराण कथेला श्रद्धेची मांदियाळी। आडगावमध्ये भव्य कलश मिरवणुकीने कार्यक्रमाला सुरुवात। नाशिकच्या पावन तपोभूमीत शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य आयोजन आडगाव येथे करण्यात आले आहे। दिनांक 7 ते 11 डिसेंबर या कालावधीत हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात सुरू असून रविवारी पार पडलेल्या भव्य कलश मिरवणुकीने कार्यक्रमाला मंगल आरंभ झाला। या मिरवणुकीत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। तसेच विंचूर गवळी येथील भजनी मंडळ आणि स्थानिक भक्तगणांनीही भावपूर्ण सहभाग नोंदवला। या शिव महापुराण कथेचे सखोल व भावस्पर्शी निरूपण हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महाराज संस्थेच्या अध्यक्षा माननीय कांचनताई जगताप यांनी केले। सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतं महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे। कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक 2 चे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांच्या पुढाकारातून झाले असून दिनांक 11 डिसेंबर रोजी 1011 रुद्राक्ष वाटप तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या 5 दिवसांच्या पवित्र यज्ञात सहभागी झालेल्या 11 जोडप्यांना होममध्ये सहभागाबद्दल बेलाचे वृक्ष भेट म्हणून देण्यात येणार आहेत। धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम साधणारी ही उपक्रमशीलता विशेष दखलपात्र ठरली आहे। या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी व महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक रवींद्र जाधव यांनी केले आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आडगाव व नांदूर मानूर प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिव महापुराण कथा या कार्यक्रमाचं आयोजन 7 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेलं असून रविवार दिनांक 7/12/2025 रोजी कलश मिरवणूक आडगाव गावातून काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये आडगावचे व विंचूर गवळी गावचे भजनी मंडळ व बंधू आणि भगिनी सहभागी झालेले होते। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप व निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या अध्यक्षा त्र्यंबकेश्वर सौ कांचनताई जगताप यांनी या कथेचं 5 दिवस कथाकार म्हणून ते आहेत आणि या कार्यक्रमाचं आयोजन रवींद्र दत्तू जाधव म्हणजे मी स्वतः केलेलं आहे। तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। तसेच गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी 1111 रुद्राक्ष वाटप व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जे आरतीचे मानकरी आहेत त्यांना 11 जोडप्यांना बेलाचं वृक्ष जे भगवान शंकराला प्रिय आहे ते दररोज देण्यात येत आहे आणि सर्वात जास्तीत जास्त महिला आणि भगिनींनी
बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा आणि रुद्राक्ष वाटपाचा आनंद व लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व जाधव कुटुंबियाच्या वतीने व आडगावकर ग्रामस्थांच्या वतीने जास्तीत जास्त आवाहन करतो आणि सर्वांनी सहभाग घ्यावा. पंचक्रोशीतल्या लोकांना आग्रह करतो की रवींद्र जाधव आणि कविताबाई जाधव यांनी जे शिव महापुराण कथा ठेवलेली आहे 5 दिवस, तरी पंचक्रोशीतल्या लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावा ही नम्र विनंती.